ना बच्चा। हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? बहुत बढ़िया बच्चा, होना भी चाहिए। मेरे ख्याल से कल हम लोगों ने 3.1 अरिथमेटिक प्रोग्रेशन का पहला एक्सरसाइज पूरा का पूरा खा गए थे। उसके रिगार्डिंग बेसिक बोलो या ओवरऑल सारी चीजें बोलो। तो आज हम लोग 3.2 का बेसिक थोड़ा सा मैं बता दूं, हालांकि ये बता चुका है, ऐसा नहीं कि मैंने बताया नहीं है। अब बस उसको थोड़ा सा हाईलाइट करते हैं हम लोग। किस बुनियाद पे? जैसे मैं बोलता हूं कि 2 3 सॉरी 3 नहीं, अगर मैं बोल दूं 2 के बाद 4, उसके बाद 5 फाइन आएगा, 6, उसके बाद 8, उसके बाद 10 और दिमाग खराब हो गया कोई तो भी 20। चलो क्लियर है यहां तक? तो मैंने क्या बोला आपको, इसके पहले भी बताया था, ये जो पहला नंबर रहता है उसको हमेशा क्या मानिएगा? ए मानिएगा। डिफरेंस निकाल के रेडी रखिएगा, वो तो पता है 4 - 2 मतलब 2। एपी में है तो डिफरेंस एक ही बार निकालो, 10 बार निकालने की जरूरत नहीं। ठीक है, अब उसके बाद इनकी पोजीशंस पता रखिएगा। क्या है ये? पहला टर्म, दूसरा टर्म, तीसरा टर्म, चौथा टर्म, पांचवा टर्म। समजलं? तर विचारतील हा कोणता टर्म हो, हा कोणता टर्म हो, असा प्रश्न आता राहणार या एक्सरसाइज मध्ये। त्या कोणता टर्म आहे किंवा त्याची पोझिशन किती आहे किंवा त्या पोझिशन मध्ये कुठला आकडा आहे हा सांगा, किंवा अशा प्रकारचे प्रश्न आता राहणार। तो वही सारे चीजें हम लोग इसमें देखने वाले हैं। ठीक है, तो ये बताने से पहले मैं बता दूं, ये सारे चीजें डिक्टेट करने के पहले मैं आपको याद करा दूं, मेरा नाम है राज। आप सभी तमाम बच्चों का मैं वेलकम करना चाहूंगा, इस्तकबाल करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में जिसका नाम है कीप गोइंग बाय राज। ओके, चलो बिना वक्त बर्बाद किए शुरुआत करेंगे आज के ये बेहतरीन सफर को। तुम्हारी मर्जी, सेशन को। ठीक है, चैंड्रिया पाए अजीत नहीं, ये मैं जनरल एग्जांपल ले रहा हूं, गिवन रहेगा सब चीजें, कौन सा ना कौन सा। मैं बस आपको ये बताना चाह रहा हूं या ये जानना चाह रहा हूं, ये मुझे बताओ, क्योंकि मैंने इसके पहले आपको बता के हो चुका है। लास्ट में जो टर्म रहता है उसको क्या बोलते हैं? लास्ट का जो टर्म रहता है, लास्ट का टर्म, उसको क्या बोलते हैं? जैसे मैं ये बोल दूं कि ये 10वां है, ये कौन सा है? 10वां, 10व्या नंबरचा टर्म आहे ना बाळा हा। ठीक आहे, तर हा 10 टर्म कोणाला रिप्रेझेंट करतो आणि हा 20 कोणाला रिप्रेझेंट करतो हे सांगायचं आहे। नाही समजलं? बघा सांगून देतोय, मी सांगितलं आहे, याला म्हणा एक आहे ए एन एथ आणि एक आहे एन। लक्षातच ठेवा बाळांनो, हा मी काय म्हटलं? ए एन एथ आणि एक आहे एन। जे कुठला पण शेवटचा अंक असू द्या किंवा काही पण, शेवटच्या असलेल्या अंकाला, शेवटचा अंक त्याला म्हटलं जाते ए एन। आणि शेवटचा अंक ज्या पोझिशन मध्ये आहे, त्याची जे जागा आहे, ज्या जागेवर तो आहे, त्याला म्हटलं जाते एन, जो की तुम्ही टर्म रिप्रेझेंट करता। शेवटचाच म्हणू सकता मग तुम्ही, शेवटचा टर्म। समझ में आया? ठीक है, जो भी होगा उसकी अगर सपोज पोजीशन है तो उसे आप एन बोलोगे, और उस एन के, एन में जो रहता है, एन के जगह पे जो है उसे क्या बोलोगे? ए एनथ बोलोगे। ये वर्ड याद है? ए का तो टेंशन नहीं, पहला वाला। डी बिल्कुल टेंशन नहीं, डिफरेंस रहता है, कॉमन डिफरेंस आप बोलते हो। लास्ट टर्म और उसकी पोजीशन, लास्ट टर्म इज नथिंग बट ए एनथ एंड दैट पर्टिकुलर पोजीशन इज नोन एज एन, उसकी खुद की। तो एक सवाल अगर मैं आपको बोलूं तो क्या पहचान पाओगे? अगर मैं बोलता हूं कि 5, 10, 20, 15 और 100, 100 बोलने से अच्छा, अच्छा लो 100 ले लो, रहने दो, तुम्हारे को 50 ले लेता। ठीक है, अब इतना तो पक्का पता है कि भाई 5 10 50 मतलब ये 10वां होगा, 10th टर्म होगा करके। ठीक है, तो मुझे ए बताओ बड़ा, 5। डी बताओ बच्चा, 5 का मल्टीपल है मतलब डिफरेंस तो 100% 5 होगा ना, 10 से 5 गया। यही याद रखना, सामने एग्जांपल्स वही रहेंगे। 7 का मल्टीपल, डिफरेंस नहीं दिया है सर, सवाल गलत है, ऐसा बोल देते हो। 7 का मल्टीपल तो डिफरेंस कितना रहेगा? 7 रहेंगे। 8 का मल्टीपल डिफरेंस कितना रहेगा? 8 रहेगा। ये चीज याद रखो। ठीक आहे, कधी कधी लॉजिक पण खूप महत्वाचे असतात, हे लक्षात ठेवायचं।
नेहमी रटण्याचा प्रयत्न नाही करायचा. इथे मी रटवत नाहीये, रटवायचं असतं तर आतापर्यंत मी चैप्टर संपवलं असतं. समझ रहे हो बातों को? अब ध्यान दे, डी की वैल्यू कितनी मिली? 5. तो बच्चा मेरे को ए एन जिसको पूछूंगा वो बताए. बाळा ए एन सांग, उभे हो. ए एन सांग. हाँ ए एन कितना? 50. अय गुडिया सांग बाळा एन किती? हा बच्चा 10. एन किती? 10 राहणार ना बाळा. मी काय म्हटलं समजलं का? तुला याच्यासाठी कारण की तू दिसत नव्हती मला म्हणून तुला म्हटलं उभी हो. तिला उभी नाही केलं, गेले उभी नाही केलं, मला उभी केलं. समजला का? हा बाहेर. तर एन ची व्हॅल्यू किती? 10. अरे आता तो माझ्या कसा वयामानानुसार होत राहतो. 15. हा इथे काय झाला? इथे का पाहिजे होता? उलटा पाहिजे होता है ना. 5, 10, 15 इथे पाहिजे होता 20 न मग 25 न मग होत बस. ठीक आहे. तो गलती आता कसा 65-70 वय होऊन राहिली माझी. चल ठीक आहे. तर पाहेगा. तर मी का म्हणतो एन ची व्हॅल्यू किती का? अय अय किती? 10. समजला? नाही कस कसा? बाय सांग. एनच 10 काऊन आणि एनच 50 काऊन? तो देखो समझ में आया. तो जो वो ओवरऑल अगर सपोज मैं बताऊ ए गुडिया जर माझ्या सांगण्यामागचा उद्देश समज की जी जो त्या म्हणजे लास्ट जो नंबर असतोय त्याला ए एन म्हणायचं आणि लास्ट मध्ये असलेल्या जे कुठली पण संख्या असते त्याची जी जागा असते जागा उसकी जो पोझिशन की बात कर रहा हूं कोणत्या क्रमांकावर तो आहे ते म्हणजे एन असते. काही डाऊट आहे आता? काही डाऊट आहे? प्रॉपरली लिहून ठेवून द्याल. यामध्येच कन्फ्युजन होते. दुसऱ्या ठिकाणी कन्फ्युजन होत नाही. लक्षात ठेव. ठीक आहे. आता हा 50 लास्ट टर्म तुम्ही डायरेक्ट काढू शकता. काढू शकता? काढून दाखवू. त्याचाच एक फॉर्म्युला आहे. त्याच्याच आधारावर हा तुमचा प्रॅक्टिस सेट आहे. ठीक आहे. आणि तो तुम्ही केला. कोणताही टर्म तुम्ही काढू शकता ना. कोणताही टर्म काढू शकता. जसं मी म्हटलं तुम्हाला की 10वा टर्म सांगा. तोच म्हणते ना 10वा टर्म सांगा. तर 10वा टर्म म्हणजे काय राहते? ए प्लस 19 90 सॉरी ए प्लस 9d. का बरं? 10 टर्म होता म्हणून. पण मी आता 10 टर्म नाही म्हणू ना. मला लास्ट टर्म पाहिजे ना. तर म्हणा टेन्शन नाही घ्यायचं सर. का म्हणावचा? टेंशन नहीं जी. का मनावचा पाए अय चिमन्यो. मी का म्हणतो 10th टर्म के हिसाब से अगर सपोज हम लोग देखें तो ये लास्ट टर्म है फिलहाल. ठीक है. तो लास्ट टर्म कभी भी अगर सपोज निकालना है तो ए एन एच निकालना है. तो ए तर जसंच तसंच. 9 कसं काय झालं असेल माहित आहे? कधी लक्षात ठेवायचं. 9 10वा टर्म आहे ना तर 10 - 1 झाला असेल तेव्हा कुठे तो 9 झाला असेल. याचा उद्देश कसा फॉर्म्युला कसा बनला पाय. तर एन बरोबर काय? ए प्लस जो पण इथे आकडा असते इथे 10वा आकडा होता तर 10 मधून तुम्ही 1 मायनस करला म्हणजे काय? एन मधून 1 मायनस केला असेल तेव्हाच तुम्हाला हा तुमचा टर्म मिळाला असेल. समजलं का? तर सांगण्यामागचा माझा उद्देश काय बाळा? फॉर्म्युला दुसरा तिसरा काही नसून हाच आहे की ए एन एथ म्हणजे ए प्लस एन मायनस 1 डी असते. कोई शक? ये कल से बढ़ गया फॉर्मूला तुम्हारा. समझ ल का? बोलो मेरे साथ. ए एन एथ इक्वल्स टू ए प्लस एन माइनस 1 डी. ए एन एथ इक्वल्स टू ए प्लस एन माइनस 1 डी. हा बडा पाठ म्हणजे बघा आरामसे होऊन जाणार तुम्हाला. कारण की हा असाच आहे. जर मी 20 टर्म म्हटलं तर 20 टर्म म्हणजे काय करता तुम्ही? ए प्लस 19 डी. हा बनला कसा 19 डी? अरे बाळांनो ए प्लस 20 मायनस 1 केला असाल तेव्हा जाऊन बनला असेल. हा नेहमीच तुम्हाला विचारला जाईल किंवा दिलं राहील असा राहील का? नाही. ते आपल्याला काढावा लागेल. त्यासाठी फॉर्म्युला आहे काय? ए एन एथ इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. ए प्लस एन माइनस 1 डी का? समझे? समझे? तो चलो बच्चा शुरुआत करते हैं प्रैक्टिस से 3.2 की. ओके तो चलो नेक्स्ट देखो एग्जाम्पल में अगर सपोज बताओ प्रैक्टिस सेट 3.2 का आज खत्म करना है. याद रखना तब तक छुट्टी नहीं है. चलो राइट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस. और ये बापा बापा फ्रॉम द फॉलोइंग एपी. अय चिमने पाय ग 1 8 15 22 हा बया समजते का रे? अच्छा हा हे डब्बे भरू नाही सका का तुम्ही? रुको